उद्धव ठाकरे आजपासून 4 दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर। न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार उद्धव ठाकरेंनी हा निर्धार केलाय। राज्यात अनर्थ मंत्री, गृहकलह मंत्री, नगरविकास मंत्री असल्याची टीका ठाकरेंनी केली। शेतकऱ्यांच्या मदतीवरून उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल। उद्धव ठाकरे 4 दिवसांच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सरकारची किती मदत मिळाली असा सवाल शेतकऱ्यांना करत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। एक अनर्थ मंत्री, एक गृहकलह मंत्री आणि एक नगरविकास मंत्री असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीस शिंदेंसह अजित पवारांवर हल्लाबोल केलाय। संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये। म्हणजे कोण आहे? एक अनर्थ मंत्री, एक नगरविकास मंत्री आणि तिसरे गृहकलह मंत्री। जरा भांडणे लावणारे अनिल दादा, तुम्ही जे सांगितलं आम्हाला कर्जमाफी नको का, आम्हाला हमीभाव द्या, आम्हाला तुमच्या उत्तराची गरजच नाही। ते चांगलं आहे, विरोधी पक्षाचं काम आहे। पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत, ते मला आनंद आहे। उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत। मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। त्यांनी म्हणतात काय की उद्धव ठाकरे फक्त टोमणे मारतात, विकासावर बोललेलं त्यांनी भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। मग मी मुख्यमंत्र्यांना सांगतो, मी आजची रात्री इकडेच राहतो, सिसवे गावात। काय कुठल्या गावात? शिरसाव गावात राहतो। तुम्ही तुमच्या हेलिकॉप्टरने उद्या सकाळी या, इथेच या आणि विकासाचं बोला, होऊन जाऊ दे। कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे। मी तुम्हाला जिथं जिथं आम्ही जिल्हा बँक, जिल्हा परिषद, राज्य सरकार, डीपीडीसी ज्यांनी कुणी मदत करायला पाहिजे ती मदत त्या ठिकाणी करीत, पण सारखीच मदत नाही, काही तुम्ही पण हातपाय हलवले पाहिजे। हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा। या प्रकारे आपण पुढे जाऊ। आणि तुम्ही जर हातपाय हलवा ना, कोणाला सांगताय? तुम्ही अन्नदात्याला सांगताय। जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणारा हात त्याला कपाळावर मारून घ्यावा लागतोय, त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलव, मग तुम्ही काय हलवताय? नाही म्हणजे सरकार हलवताय ना तुम्ही, असं मला म्हणायचंय। संकटात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री बिहारला गेल्याची टीका उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केली। फडणवीसांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा साधलाय। आता आपले जे मुख्यमंत्री बसलेले आहेत ते पंचांग काढून बसलेले आहेत। म्हणजे आता राहू कुठे, केतू कुठे, त्यांच्या खुर्चीवर अनेक ग्रहांची वक्रदृष्टी आहे, त्याला आपण काय करू शकत नाही। उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा सुरू असताना दुसरीकडे केंद्रीय पथकही राज्यात पाहणी दौरा करत आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात केंद्रीय पथकानं रात्री केलेला पाहणी दौरा चांगला चर्चेत आलाय। आता केंद्रीय पथक आपल्या बरोबरीने फिरते, तुमच्याकडे येऊन गेलं, येईल कदाचित। आज पेपरमध्ये मुंबईतून निघताना फोटो पाहिला, रात्रीचे टॉर्च मारून पाहणी करतायत। नाही, मला वाटतं त्यांच्याकडे असेल ना यंत्रणा, थोडे काळोखात जाऊन ते तसेच पाहणी करून येणार आहेत, पण लगेच आपण निगेटिव्ह अर्थानं पाहण्याची गरज नाही। केंद्रीय पथक दिवसभर फिरत होतं, वाटेत येता येता जर समजा अंधार झाला आणि एखादं गाव लागलं आणि शेतकऱ्यांनी आग्रह केला की हे बघून घ्या, असं सगळं आपण गाडीतून जाताना सुद्धा किती दिसतं ते, पण टॉर्च पाहिजे म्हणजे हा अपमान आहे, आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा अपमान आहे।